जरा अनिकेतला फोन कर, निघाला का बघ पोलीस स्टेशन मधून. मावशी मी फोन लावला होता त्याला पण तो उचलत नाहीये. कदाचित बाईकवर असेल. अनिकेत काय झालंय, काही कळलं? हो, पैसे बिहारच्या बँकेतल्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर झालेत. काय बँकेत ट्रान्सफर झाले आणि कुणी केले आणि मला कधी मिळणार आहे माझे पैसे? काका पोलीस चौकशी करतायत. ते म्हणाले आता लगेच काही सांगता येणार नाही. मग कधी सांगणार आहेत ते? काळजीने जीव गेल्यावर? मीच मूर्ख ना, अडाण्यासारखा एका चोराला OTP देऊन बसलो. कुणासमोरही हात पसरला नाही कधी. मानाने जगलो, ताठ मानाने सगळीकडे वावरलो. जो अडचणीत असेल ना त्याला मोठ्या मनाने मदत केलेली आहे. कुणाची एका छदामची मदत आजपर्यंत घेतलेली नाहीये मी. आणि आज काय काय मोठ्या मुलीचं लग्न टिकलं नाही, लहान मुलीचं लग्न तोंडावर आलंय. जवळ पैसा नाहीये, आता काय करणार? संपलंय सगळं, सगळं संपलंय. आता लोकांसमोर हात पसरून भीक मागायची वेळ येणार आहे. बाबा असं काही होणार नाहीये. तुम्ही नका ना धीर सोडू. पोलीस चौकशी करतायत ना, मिळतील आपल्याला लवकरात लवकर आपले पैसे. हो काका. वकिलाचा फोन. हॅलो. हा देसाई साहेब, आपली अपोजिट पार्टी कोर्टाबाहेर मिटून घ्यायला तयार आहे. फक्त त्यासाठी 2 लाख रुपये मागतायत ते. काय? हे बघा, माझ्याकडे आता 1 रुपया देखील नाहीये आणि असताना तरीही मी दिला नसता. अरे माझ्या जमिनीसाठी मी का द्यायचे पैसे? आणि तुम्हाला ठाऊक आहे मी कायद्याने चालणारा माणूस आहे. अहो कायद्याने ही केस कोर्टात किती वर्ष चालेल काही सांगता येत आहे का? आणि त्यातून ही केस तुमच्या विरोधात गेली तर काय करणार आहात? आता कसे तरी करून तुमच्याकडचे पैसे घेऊन तुमच्या जमिनीवरचा ताबा ते सोडतायत. कशाला ताणताय तुम्ही? सांगितलं ना माझ्याकडे पैसे नाहीयेत द्यायला त्यांना. तुम्हाला माझी फीस देतच राहायची हौस असेल तर राहू लढत आपण ही केस. माझी फीस थोडी लवकर पाठवून द्या. अहो तुम्हाला काय वाटतं मी हे मुद्दाम करतोय का? हॅलो 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 हॅलो. द्या माझी जमीन पण त्यांना द्या. पैसा तर गेलेलाच आहे, आता जमीन पण द्या त्यांना. आणि आयुष्याच्या या टप्प्यावर भीक मागून जगणं जर माझ्या नशिबी असेल तर त्याला मी तरी काय करणार? काय बोलताय तुम्ही? हे तुम्ही आधी शांत व्हा बरं. हे बघा, आपल्याला नको तो पैसा, नको ती जमीन. तुम्ही शांत व्हा. निर्मला, कुठून आणायचे पैसे आता आपण? अहो येईल ना पैसा, आपला आहे ना तो. नका काळजी करू, सगळं होईल व्यवस्थित. हे बघा, तुम्हाला डॉक्टरनी गोळ्या दिल्यात ना, त्या गोळ्या घ्या आणि आराम करा. मेघा चल त्याने घेऊन आतमध्ये. मग मी पहिले नाश्ता करते. रिकाम्या पोटी गोळ्या देऊ नका, देते मी नाश्ता. उषा मावशी, मी बँकेत जाऊन येते. एकटी नको जाऊ बाय, अनिकेत तिच्या सोबत जा. होय. हॅलो साळवी, राजन देसाई बोलतोय. हो, नंबर सेव्ह आहे देसाई तुमचा. बोला, आज कशी काय आठवण काढलीत? अहो ते वहिनींच्या आजारपणात तुम्हाला पैसे दिले होते मी. हो, फार मदत झाली तुमची. हो, तुम्ही मदत केली म्हणून आमची ही धडधाकट आहे आज. मला जरा ते पैसे आहेत ना साळवी परत हवे होते. हो, काय बोलताय देसाई तुम्ही? मदत म्हणून दिले होतेत ना, उसने दिले नव्हते. हो, कसे परत करू तुम्हाला आता सांगा? बरं कमवत असतो ना तर दिलेही असते. हो,
पण आता ते शक्य नाहीये. नाही हो, पण मला त्या पैशांची खूप गरज आहे हो. अहो हे पैसे विसरून जाण्याचं तुमचं भलं आहे असंच समजा. हा चला ठेवतो मी. साळवी, हॅलो. हॅलो सचिन, अरे तुला मी बिझनेससाठी 50,000 रुपये दिले होते, आठवतं का रे? हो आठवतंय ना. मग मला ते पैसे ना आता परत हवे होते रे बाबा. परत कुठून करू काका, सध्या माझा बिझनेस लॉस मध्ये आहे. नाही सचिन, असं नको रे बोलू. मला फार गरज आहे रे पैशांची. आणि शिवाय आता मनूचं लग्न. अरे वा, मानसीचं लग्न ठरलंय का? हो. अहो मग त्यासाठी पीएफ चे पैसे असतील की तुमच्या बँकेत? अरे कसं सांगू सचिन तुला, मला एक फेक कॉल आला होता रे बाबा. त्यामध्ये मी बँकेचे माझे सगळे डिटेल्स दिले आणि माझे सगळे पैसे गेले रे. काय सांगतायत काका? अहो एका फोन मध्ये बँकेचं खातं रिकामं. हो. काय सांगतायत काका, हा खूप मोठा जोक झाला. अहो दुनियाला शहाणपणा शिकवणारे तुम्ही, कोणीतरी तुम्हालाच वेडा बनवला. सॉरी, पण हा खूप मोठा मूर्खपणाच झाला. हस हस बाबा, तूही हस. सगळे हसा माझ्यावर. तूही हस, उद्या सोसायटी वाले हसतील, नंतर अख्खं जग हसेल माझ्यावरती. हसा. मूर्ख ठरलाय ना राजन देसाई तुम्हाला मदत करून. हसा माझ्यावरती, हसा. हसा म्हणा फक्त. मूर्ख ठरलोय मी, लुटल्या गेलोय पैसे. हे बघा मॅडम, तुम्हाला एकदा मी सांगितलंय, आम्ही तुमची काहीच मदत करू शकत नाही. अहो कुणाही अनोळखी व्यक्तीला बँकेच्या डिटेल्स देऊ नये, एवढं साधंही कळत नाही का हो तुमच्या वडिलांना? अहो सर, मान्य आहे झाली चूक, पण बँकेचीही काही जबाबदारी आहे की नाही? अहो मॅडम, ही फसवणुकीची केस आहे. यामध्ये पोलिसच काहीतरी करू शकतात, बँकवाले यात काहीच करू शकत नाहीत. आणि मॅडम तुम्हाला किती वेळा त्याच गोष्टी मला सांगाव्या लागतात. तुम्ही निघा आता इथून. उगीच आम्हाला अक्कल शिकू नका, आणि आमच्याकडे तेवढा वेळही नाही. एक्सक्यूज मी, मिस्टर जयप्रकाश हिंदळेकर. काय म्हणाल तुम्ही? पुन्हा बोला. कस्टमरशी नीट बोलायचं. अहो पण मी मगाचपासून यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण हे ऐकतच नाहीयेत. मग मी काय करू? काय समजावताय तुम्ही? 12 लाख रुपये गेलेत आमचे, आणि 12 लाख ही छोटी रक्कम नाहीये. हे असं घडल्यावर कोणीही पॅनिक होईल. आणि मला सांगा, बँक तुमची काहीच मदत करू शकत नाही, हे समजावणं आहे तुमचं? मग नाहीतर काय करायचं आम्ही? काय चाललंय? क्लायंटची असं बोलतात का? सॉरी सर. माफ करा, मी यांच्या वतीने मी माफी मागतो. राजन देसाईंच्या अकाउंट बद्दल बोलताय ना तुम्ही? हो. बघा मॅडम, आमचं काम चालू आहे, आमचा शोध चालू आहे. हे पहा, त्यांच्या खात्यातून पैसे जाणं हे आमच्यासाठी पण तेवढंच शॉकिंग आहे. एक गोष्ट मी नक्की सांगतो, पोलिसांना आणि तुम्हाला आमच्याकडून नक्की सहकार्य मिळेल. या केसवर आम्ही अजून माहिती घेतोय आणि आमचं काम चालू आहे. पण एक गोष्ट मी निश्चित सांगू शकत नाही की तुम्हाला हे पैसे नक्की मिळतील की नाही. बटाटे झाले चिरून. हा, आता मसाला वाटून घेते पटकन. निर्मला ताई, दूध तू जात होत.
लक्ष कुठे आहे? एवढा विचार करून काय होणार आहे का? तुमचं टेन्शन कमी होणार आहे का बँकेत पैसे परत येणार आहे मला सांगा. मी काय म्हणते, आहे ना तो घेईल ना सांभाळून, सोडून द्यायचं त्याच्या. यांची अशी परिस्थिती बघवत नाही ग उषा. इतके वर्षाच्या संसारात त्यांना असं कधी बघितलंच नाही. मनूचं लग्न तोंडावर, त्यात घरातले खर्च, आणि आता त्यांनी त्या जमिनीचं टेन्शन घेतलंय. खूप काळजी वाटते ग, खूप काळजी वाटते. आई, आपण मिळून करू ना काही ना काहीतरी. तू फक्त बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. आणि मला सांग, तुम्ही दोघही अशी हिंमत हरून बसलात तर मी आणि मनूने कुणाकडे बघायचं? तू बोलतेस ते पट्ट कपोरी, पण काय करू? सगळी सोंग आणता येतात ग, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. आई, हे घे आई. त्याने माझ्या संसाराला कधी आधार दिला नाही. नावापुरतच होतं. मला कधी कामी आलं नाही, पण आपल्या घराच्या कामी. येड लागले का ग तुला? सौभाग्याचं लेणं आहे ते. बाजारात किंमत करायला निघालीस. जिच्याकडे नसतं ना हे लेणं, तिला विचार त्याची किंमत विचार. ठेव ते, ठेव तुझ्या गळ्यात. ए पोरी, नको असा येडेपणा करू, ठेव. कुठल्या आईला असं वाटेल की तिच्या मुलींनी असं मंगळसूत्र काढून हातात द्यावं? नाही. आणि तुझा अजून घटस्फोट झालेला नाहीये. आई, मावशी, पण हे नातं केव्हाच तुटलंय ना. आता हे मंगळसूत्र जपून का ते जुळणार आहे का परत? मला एवढी तरी मदत करू दे. आधीच माझ्यामुळे त्यांना खूप त्रास झालाय. मी त्यांना अजून त्रासात नाही बघू शकत. काय राजन देसाई, फार अभिमान होता ना तुला तुझ्या तत्वांवर. मी कधीच कुणाकडे हात पसरणार नाही, पसरवणार नाही म्हणून सगळ्या जगाला मोठ्या कौतुकाने सांगत होता, गर्वाने सांगत होतास ना. आता कुठे गेलाय? आता कुठे गेलाय तो गर्व, तो स्वाभिमान, तो अहंकार, तो पैसा, तो माज, सगळं गेलं ना कुठच्या कुठे? गेलं ना? अरे सगळ्या जगाला शहाणपण शिकवणारा तुलाच कुणीतरी मूर्ख बनवून गेला. सगळं जग तुला आता मूर्ख राजन देसाई म्हणून ओळखणार. मूर्ख राजन देसाई, हो. मूर्खासारखा सगळ्यांना मदत करत गेला, त्याचा कधी हिशोब ठेवला नाही. मूर्खासारख्या बँकेत पैसे फक्त साठवत गेला, पण त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक कधी केली नाही. मूर्खासारखा अनोळखी माणसाला आपला ओटीपी देऊन बसलास आणि सगळ्या पैशांपासून हात धुवून बसलास. बोला मूर्ख राजन देसाई, बोला बोला बोला. कसं सांभाळणार बायको मुलींना? मनूचं लग्न कसं करणार? गावची जमीन कशी सोडवणार? तुझ्या मुलींना कसं तोंड दाखवणार? ज्यांच्या समोर नेहमी तू तुझा आदर्श ठेवत राहिलास, त्या बायकोला जिने तुझ्या ताठमानेचा अभिमान कधी कमी होऊ दिला नाही, त्या मुलींना ज्यांच्या समोर तू कायम स्वतःचा आदर्श ठेवलास, कसं तोंड दाखवणार? लोक हसतील तुझ्यावर. बघा वेडा राजन देसाई आला म्हणून हसतील, थुंकतील तुझ्यावर, थुंकतील. कसं जगशील राजन देसाई आता? कसं जगणार? वेडा राजन देसाई, वेडा. मनू, काय झालं? मला एक बोलायचं होतं. काय? आपण आपल्या लग्नाबद्दल आता तरी नाही आणि
आत्ता हे शक्य नाहीये. बाबांना अजून एक धक्का नाही देऊ शकत रे मी. बाबांना आत्ता आपल्या लग्नाबद्दल सांगितलं तर ते मला घराबाहेर काढतील, माझं नाव टाकतील आणि कितीही मदतीची गरज असली तरी माझ्याकडून कुठचीच मदत घेणार नाही. मला आत्ता त्यांचा आधार व्हायचा आहे आणि जोपर्यंत आमच्या घरची परिस्थिती सुधारत नाही ना तोपर्यंत आपण आपल्या लग्नाबद्दल घरी काहीच नको सांगायला. म्हणू मला तुला हेच सांगायचं किती समजूतदार आहेस. लव्ह यू. डोंट वरी, मी तुझ्या बरोबर आहे. आणि आई बाबांची जबाबदारी फक्त तुझ्या एकटीची नाही आहे, आता ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपण दोघं मिळून त्यांना आधार द्यायचा आहे. मिस मानसी, हा घरचा प्रॉब्लेम होता तर तुमचा घरचा प्रॉब्लेम आहे सांगून ड्रायव्हर बरोबर फिरायला दांडी मारलीत ऑफिसला. आता हा तुमचा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करावा लागणार. थँक्यू सो मच अनिक. या क्षणी मला तुझ्या आधाराची खूप गरज होती. मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. तुमचं घरचंच ऑफिस समजाय. तुम्हाला वेळ मिळेल तसा निवांत या ऑफिसला. सर मी मुद्दाम उशीर नाही केलाय. इथे घरी जरा काय मिस मानसी, घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असं तुम्ही मला सांगितलं. मग घरचे प्रॉब्लेम्स हे घरात राहून सॉल्व्ह करायचे असतात. तुम्ही बाहेर फिरताय. झालाय ना घरी प्रॉब्लेम? हो सर, त्यासाठीच आम्ही बँकेत जातो. मिस मानसी, नका आता एक्सप्लेनेशन्स देऊ. नका एक्सप्लेनेशन्स देऊ. मला खरंच तुमच्याकडनं अपेक्षा नव्हती हो. तुम्ही घरी प्रॉब्लेम झालाय असं सांगून ऑफिसला दांडी मारलीत आणि या ड्रायव्हर मित्राबरोबर बाहेर फिरताय. तुमची एक कंप्लेंट घेऊन आज एक कस्टमर आले होते. मी तुमच्या वतीनं तुमच्या बाजूनं भांडलो त्यांच्याशी, कारण मला असं वाटत होतं की तुम्ही खूप प्रामाणिकपणे कुठलाही हलगर्जीपणा न करता ऑफिसची कामं करता. घरची कामं आहेत सांगून ऑफिसला दांड्या मारताय आणि या ड्रायव्हर मित्राबरोबर बाहेर फिरताय तुम्ही. शेम ऑन यू मिस मानसी. सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. शट अप. तुझ्याशी बोलतोय? तुझ्याशी बोलतोय का? नाही ना. मी माझ्या एम्प्लॉईशी बोलतोय आणि मध्ये मध्ये बोललेलं मला अजिबात आवडत नाही. आणि आमच्या मध्ये मध्ये आलेलं मला अजिबात खपणार नाही. हे लक्षात ठेवायचं आयुष्यभर. सर तुम्ही त्याच्यावर का चिडताय? तो माझा जवळचा मित्र आहे. त्याला माझी सगळी परिस्थिती माहिती आहे. मला मदत करतोय तो. त्याला कुणीही काहीही बोललेलं मला नाही आवडलं. अशी काय मदत करतो तुम्हाला तुमचा मित्र मिस मानसी? कुणीतरी फसवून माझ्या बाबांच्या खात्यातले 12 लाख रुपये गायब केले. बाबा खूप खचलेत यामुळे. आम्हाला कुणालाच काय करावं काहीच सुचत नाही. अनिकेत आहे म्हणून मी कशी तरी धीराने धावपळ करतेय, सगळ्यांना सांभाळतेय आणि तुम्ही आमचं काहीच ऐकून न घेता आम्हाला ओरडताय. असे कसे काय 12 लाख रुपये अचानक गायब झाले? सर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्हीच घरी येऊन बघा ना, मग कळेल तुम्हाला मी खोटं बोलतेय का खरं.